असं म्हणतात की जोपर्यंत साईबाबांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत कुणीही शिर्डीच्या ओढीनं तिथे पोहोचू शकत नाही. आम्ही गेल्या 2 महिन्यापासून शिर्डीला जाण्याचा प्लॅन करत होतो. कधी वाटलं ट्रेनने जाऊ, कधी वाटलं बाईकने, पण योग काही जुळून येत नव्हता. अखेर बाबांनी वाट दाखवली आणि आईवडिलांच्या पिकनिकसोबत आमचा हा प्रवास सुरू झाला. या प्रवासाची सर्वात खास गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांनी केलेली धावपळ. खरंच खूप अवघड आहे बाबा. खूप थंडी आहे. काकांना कसं बोलून घ्यायचं आहे काय? लवकर चला आज चाय चढ़ गया चाय में गड़बड़ है चाय में गड़बड़ है मस्त है। माझे मिस्टर आदल्या दिवशी गावी खेडला लग्नासाठी गेले होते. तिथून एका दिवसात प्रवास करून ते मुंबईला आले आणि रात्री लगेच माझ्यासोबत शिर्डीच्या बसमध्ये बसले. कामाचा थकवा होता, पण बाबांच्या दर्शनाची ओढ त्याच्यापेक्षाही मोठी होती. रात्रीचा प्रवास करून पहाटे आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलो. थोडा वेळ विश्रांती घेतली, सगळे आवरून फ्रेश झाले आणि मग आमचा उत्साह द्विगुणित झाला. मंदिराच्या दिशेने जाताना आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न होतं. आम्ही सगळे मिळून काही फोटो काढले, थोडी मजा केली. मनात फक्त एकच ओढ होती, शनिदेवाचं दर्शन घेण्याची. गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे अगदी शांतपणे मंदिरात जाता आलं. त्यावेळेचे हे काही छोटे छोटे क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. शनी शिंगणापूरला पोहोचल्यावर आमची लगबग सुरू झाली. चप्पल स्टँडपाशी आल्यावर आमचा छोटा गौरांश इतका उत्साहात होता की तो धावतच गेला आणि त्याने स्वतःच्या चप्पल नानूकडे दिल्या. मंदिरात प्रवेश करतानाचा तो रस्ता, तो छोटासा बोगदा आणि तिथे असलेली शिस्त बघून तर मन प्रसन्न झालं होतं. हे बघा, आमचा गौरांश बघा मस्त चालत होता. तिथल्या TV स्क्रीनवरती तर शनिदेवांचंही दर्शन आम्हाला मिळाले होते. तर चला, अशाच प्रकारे आपण थोडं पुढे जाऊया. हा रस्ता आहे आपला पुढे जायचा. आणि आमच्या गौरांची मस्ती तर बघा, त्याला कोणाची मदत न घेता चालायचं होतं. चला, आणि अखेर आम्ही त्या पवित्र स्थानी पोचलो जिथे ओम शनीश्वराय नमः चा जयघोष मनात रुंजी घालत होता. माझा नवरा आणि आमचा लाडका गौरांश दोघंही मोठ्या श्रद्धेने शनिदेवाला तेल अर्पण करत होते. गौरांशला पाहून खरंच खूप नवल वाटलं. इतका छोटा असूनही तो किती भक्तिभावाने तेल वाहत होता. कधी तो माझ्याकडे कॅमेऱ्यात बघून गोड हसायचा, तर कधी अगदी मन लावून देवाची पूजा करायचा. त्याचा हा निरागसपणा पाहून मन भरून आलं. फक्त आम्हीच नाही तर आमच्यासोबत आलेले अंकल, आमचा प्रसन्ना आणि माझा दादा हे सगळेजण रांगेत उभे राहून तेल अर्पण करत होते. तसंच आमच्या ग्रुपमधलं अजून एक छोटं बाळ होतं, तेही त्यांच्या नानूच्या कडेवर होतं. कुटुंबासोबत आणि जवळच्या लोकांसोबत अशा तीर्थयात्रेला येण्याचं सुख काही वेगळंच असतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. मुख्य दर्शनानंतर आम्ही आजूबाजूलाच असलेल्या छोट्या मंदिराकडे गेलो. तिथेही मी काही सुंदर दृश्य माझ्या कॅमेऱ्यात टिपली. आता मी फ्रंट कॅमेरा ऑन केला होता आणि सगळ्यांना व्हिडिओत घेण्याचाही प्रयत्न करत होते. सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतरचा असलेला आनंद मला शूट करायचा होता. दर्शनानंतरचा तो शांत चेहरा आणि प्रसन्न वातावरण शब्दात मांडणं कठीणच आहे. दर्शन छान झालं
आणि आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे आता आम्ही सगळेजण मस्तपैकी नाश्ता करायला गेलो. गरमागरम नाश्ता आणि शनिदेवाचं दर्शनाचं समाधान घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी म्हणजे साईच्या शिर्डीसाठी सज्ज होणार होतो. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी जे तुम्हाला छोटं गोंडस बाळ सांगितलं त्यासोबत आता मी थोडा वेळ घालवत होती, त्याच्यासोबत मस्ती करत होती आणि त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होती. आणि तोही बघा काय चाललं आहे त्याचं, तोही माझी पप्पी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चला, या ठिकाणी गरमागरम नाश्ता आलेला आहे. सर्वांनी जास्त करून मिसळपावच ऑर्डर केली होती, कारण की आम्ही सकाळी लवकर पोचलो आणि पहिलं देवाचं दर्शन घेतलं. कोणीच काही खाल्लं नव्हतं, तर आम्ही ते आता मस्तपैकी गरमागरम नाश्ता करून घेतो आहे. आणि चहा तर झालीच पाहिजे फक्कड अशी. तर आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले आहेत. आता आम्ही चहाची ऑर्डर देणार आहोत आणि हे सगळं करून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत साईंच्या दर्शनासाठी. अशा या हसण्या खेळण्याच्या वातावरणात आम्ही कधी शिर्डीला पोचलो हे आम्हाला समजलंच नाही. आता ओढ लागली होती ती फक्त माझ्या साईरायाची. ये परत
हे मोठा आहे. प्रवासाचा थोडा थकवा होता म्हणून आम्ही हॉटेलच्या रूमवर पोहोचलो. मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन डोकावलं तर तिथे माझा दादा, नवरा आणि प्रसन्ना तिघंही मस्त चादरी ओढून गाढ झोपले होते. त्यांना पाहून वाटलं की खरंच प्रवासाची धावपळ आता कुठेतरी शांत झाली आहे. चला, थोड्या वेळाने आम्ही फ्रेश होऊन दर्शनासाठी निघालो. हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आणि हिरवागार होता की मन मोहून गेलं. तिथे एक खूप गोड स्टॅच्यू होता, गाय आणि तिचं दूध पिणारं वासरू. ते पाहून खूप प्रसन्न वाटलं. खाली सगळेजण दर्शनाला निघण्यासाठी तयार होऊन जमले होते. ह्या ठिकाणी होते डिसोजा अंकल, माझे मिस्टर, माझी आई, मामा आणि दादा. यांच्यात गप्पांचा फड रंगला होता. हाय हाय. या सर्व दरम्यान आमचा गौरव पुन्हा त्या गाईच्या मूर्तीपाशी गेला. त्याला तिथे फोटो काढायची खूप हौस आली होती. तो आपल्या नानूंना हट्ट करून सांगत होता माझे फोटो काढा. त्याचा तो निरागसपणा कॅमेऱ्यात टिपताना खूप आनंद झाला. हॉटेलचा तो भव्य एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार आणि तिथली व्यवस्था पाहून आम्ही आता पोटपूजेसाठी म्हणजेच नाश्त्यासाठी निघणार होतो. कारण आता वेध लागले होते ते फक्त बाबांच्या दर्शनाचे. खूपच इथे छान असं बघा, तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. स्वच्छ आहे आणि खूप छानही वाटत आहे या ठिकाणी. मला तर समजलं असेल की आत्ता आम्ही आहोत शिर्डीत आणि मी खूप खुश आहे कारण की नवरा माझ्यासोबत आहे. आमचं हे दुसरं वर्ष आहे आम्ही एकत्र शिर्डीला आलेलो आहोत. आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला, त्यानंतर जाणार आहोत देवाचं दर्शन करायला, त्यानंतर हे जाणार आहेत परत मुंबईला रवाना. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. कुठल्याही प्रवासातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तिथलं जेवण. आम्ही सगळेजण नाश्त्यासाठी बसलो आणि गरमागरम मसाले डोसे ऑर्डर केले. प्रवासाचा थकवा आणि सकाळची भूक, तो डोसा खाताना जो आनंद मिळाला तो शब्दात सांगता येणार नाही. सहकुटुंब एकत्र बसून नाश्ता करण्याची मज्जाच काही वेगळी असते. मी ऑर्डर केलेला आहे साधा डोसा. नाश्ता आटोपून आम्ही आता निघालो मुख्य मंदिराकडे, साईंच्या हे दरबारी. आहे डॉन. चला साईबाबांचं दर्शन करायला. शिर्डीत आल्यावर नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं. मंदिरात मोबाईल आणि चप्पल नेण्यास मनाई असल्यामुळे आम्ही ते सर्व सुरक्षितपणे बाहेर स्टँडवर जमा केलं. आता कॅमेरा बंद करण्याची वेळ आली होती कारण आता प्रत्यक्ष साईंच्या दर्शनाला समोर जायचं होतं. आम्हाला साईबाबांचं दर्शन झालं. खूप वेळ आम्ही तिथे गाभाऱ्यात उभं होतो त्यांच्या आणि सुंदर असं दर्शन झाल्यानंतर मन प्रसन्न झालं आणि आता आम्ही आलेलो आहोत परत आमच्या रूमवरती. तुम्हाला तर सगळं माहितीच आहे की इकडे मोबाईल वगैरे सगळे बाहेरच लॉकरमध्ये ठेवावे लागतात, त्यामुळे कोणतंही शूट करता नाही आलेलं आहे. आणि खरंच ते बरं आहे कारण की आपण व्हिडिओच्या नादामध्ये दर्शन घ्यायचं राहून जातं, आपलं त्याचं दर्शन होत नाही. तर मस्त दर्शन झालेलं आहे. चला आता मी चेंज करते आणि नंतर परत एकदा आम्ही जाणार आहोत असंच फिरायला, कारण की आजची रात्र आम्ही इथेच आहोत म्हणून. दर्शन घेऊन आम्ही जिथे थांबलो होतो तिथे एका छोट्या मंदिरात संध्याकाळी 7 वाजता आरती सुरू झाली. आणि नशिबाचा भाग बघा, ज्या माणसाने खेड ते मुंबई आणि मुंबई ते शिर्डी अशी माझ्यासाठी धावपळ केली त्या माझ्या मिस्टरांना तिथे आरती करण्याचा मान मिळाला. बाबांनी जणू त्यांची सेवा स्वीकारली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मला खूप भरून आले. साईबाबांच्या मुख्य गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर आजूबाजूला खूप प्रसन्न वातावरण होतं. तिथे इतरही अनेक देवांच्या सुंदर मूर्त्या होत्या. विशेषतः तिथली शंकराची पिंड पाहून खूप प्रसन्न वाटलं. ती खूपच आकर्षक आणि मनमोहक होती.
आजूबाजूला अजून काही देवांच्या मूर्त्या होत्या. मला त्या काही पहिल्या समजल्याच नाही. मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की हे नवग्रह आहेत. तेव्हा मला समजलं आणि त्याबद्दल त्यांनी मला इथे थोडीशी माहितीही सांगितली होती. दर्शनाचं समाधान घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो. तिथे माझे मिस्टर, आई आणि आमच्यासोबत आलेले सर्वजण एका ठिकाणी आरामात बसले होते. प्रत्येकाच्या मनात बाबांच्या दर्शनाची तृप्ती होती आणि मग काय गप्पांचा फड रंगला. कुणी दर्शनाचा अनुभव सांगत होतं तर कुणी प्रवासातल्या गमती जमती. कुटुंबासोबत आणि जवळच्या लोकांसोबत अशा गप्पा मारताना वेळ कसा जातो हे समजतच नाही. दिवसभराची धावपळ आणि दर्शन आणि गप्पा अशा वेळी गरमागरम चहा मिळाला की अजून काय हवं. आता हे चाललेले आहेत परत मुंबईला. म्हणजे ह्यांचा 1 दिवसाचाच प्रवास होता. आता ते परत चाललेले आहेत. एकटेच जाणार आहात. कसं वाटलं? एकदम भारी वाटलं मला. शिर्डीला येऊन प्रसन्न वाटलेलं आहे मला एकदम. त्यामध्ये साईबाबांचं दर्शन म्हणजे साईबाबांनी बोलावा आणला होता. धावपळी तरी 2 महिन्यापासून चालू होतं. हा, 2 शिर्डीला जाऊया, शिर्डीला कसं तरी जाऊया, जायचं पण बाईक वरून तरी जाऊ, काहीतरी करू. हा. पण शेवटी आपण शिर्डीला. साईना बोलवलं. मग एका दिवसात आलो धावपळीत करत साईबाबांचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही जेवलो. त्याच्यानंतर मग इथे हॉटेललाच बाजूला मंदिर आहे साईबाबांचं. तिकडे संध्याकाळी 7 वाजता आरती भेटली आम्हाला. तर अजूनच प्रसन्न वातावरण वाटलं आम्हाला. लय भारी. साईनाथ महाराज की जय. जय. ओम साईराम. चला आता उद्यापासून परत आपलं काम, रोजची धावपळ, रोजचं टेन्शन रोजचं टेन्शन चालू. आता बघू परत साईबाबा आपल्याला कधी बोलवतील. वर्षानंतर आम्ही आलो. गेल्या वर्षी आम्ही 10 फेब्रुवारी 2025ला आलो होतो. आता हे 20-21 तारीख आहे फेब्रुवारी महिन्यात 2026. आता डायरेक्ट पुढच्या फेब्रुवारी. साईबाबा कधी बोलवतील तेव्हा आम्ही येऊ. चला नीट जावा. हो. बाय बाय. साईबाबांच्या दरबारात आल्यावर तिथला महाप्रसाद घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही रांगेत उभा राहून प्रसादयालात पोचलो. तिथे शिस्त आणि स्वच्छता पाहून खूप छान वाटलं. साईंच्या प्रसादाची चव काही न्यारीच असते. तो प्रसाद ग्रहण करताना एक वेगळीच तृप्ती मिळते. इथे एक खूप गोड गोष्ट घडली. आमचा छोटा गौरांश तो आता स्वतःच्या हाताने जेवायला शिकला आहे. प्रसादाचं ताट समोर आल्यावर तो अगदी मोठ्या माणसासारखा स्वतःच्या हाताने आवडीने जेवत होता. त्याचा तो आनंद आणि भक्ती पाहून आम्हा सगळ्यांचे चेहरे हसू उमटले. हे छोटे छोटे क्षणच तर आयुष्य सुंदर बनवतात. तर असा होता आमचा हा शिर्डीचा प्रवास. धावपळ झाली, थकवा आला, पण बाबांच्या दर्शनाने आणि या कौटुंबिक सहवासाने सगळं काही सार्थक झालं. माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत ओम साईराम.